नमस्कार आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका। मुंबईत एक विचित्र चित्र समोर येत आहे। एका बाजूला कायद्याच्या नावाखाली कारवाईची भाषा आणि दुसऱ्या बाजूला त्याच कायद्याचा निवडक वापर। हा विरोधाभास इतका ठळक आहे की तो आता चर्चेचा विषय नाही तर थेट प्रश्न बनलाय। आदित्य ठाकरे महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतात, वरळीतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करतात, पत्र देतात आणि स्पष्टपणे सांगतात की वरळीतील फेरीवाले हटवले गेले पाहिजेत, कारण शहराच्या नियोजनात, वाहतुकीत आणि नागरिकांच्या सुरक्षेत हा प्रश्न मोठा अडथळा बनतोय। त्यांच्यासोबत दादरचे आमदार महेश सावंतही असतात। वरळीचा प्रश्न मांडताना सर्व काही व्यवस्थित, नियमानुसार आणि कायद्याच्या चौकटीत दिसतं, पण जिथे खरा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे वरळीपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेला दादर। त्या दादरचे महेश सावंत आमदार आहेत। मित्रांनो, आता थेट मुद्द्यावर येऊया आणि सरळ बोलूया। दादरमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई झाली ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही। प्रशासनाने मोहीम राबवली, गल्ल्या मोकळ्या केल्या, पादचारी मार्ग स्वच्छ केले आणि वरवर पाहता एक व्यवस्थित शिस्तबद्ध दादर तयार झाल्याचे चित्र उभं केलं। पण इथेच खरी गोष्ट सुरू होते, कारण हा प्रश्न कारवाई झाली का एवढाच नाही तर कारवाई कोणावर झाली हा आहे, आणि याच ठिकाणी सगळं गणित बिघडतं। मात्र प्रशासनाची सामान्य भूमिका काय असते हेही समजून घेतलं पाहिजे। न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पादचारी सुरक्षेचा विचार करून अशा कारवाया केल्या जातात असं नेहमी सांगितलं जातं। फुटपाथ मोकळा ठेवणं, अतिक्रमण हटवणं आणि शहर शिस्तीत ठेवणं हा अशा मोहिमांचा उद्देश असल्याचंही वारंवार मानलं जातं। जमिनीवरचं वास्तव अगदी स्पष्ट आहे। या कारवाईचा सर्वात मोठा फटका बसला तो मराठी फेरीवाल्यांना। जे लोक दशकानुदशके दादरमध्ये उभे होते, ज्यांनी 30, 40, 50 वर्ष घाम गाळून आपला व्यवसाय उभा केला, ज्यांची ओळख त्या गल्ल्यांशी, त्या रस्त्यांशी, त्या भागाशी घट्ट जोडलेली होती, तेच लोक अचानक अतिक्रमक ठरले। कालपर्यंत जे दादरच्या ओळखीचा भाग होते ते एका दिवसात बेकायदेशीर ठरवले गेले। त्यांच्या गाड्या जप्त झाल्या, दंड ठोठावले गेले आणि त्यांची रोजीरोटी अक्षरशः एका झटक्यात काढून घेतली गेली। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे? स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज दादरमध्ये फक्त 20% मराठी फेरीवाले उरले आहेत। होय, ज्या दादरला कधी मराठी माणसाचा कणा म्हटलं जायचं तिथे आज मराठी फेरीवाले अल्पसंख्याक झालेत। हा फक्त आकडा नाही आहे, हा एका पिढीचा हळूहळू होत गेलेला अस्तित्वाचा अंत आहे। गल्ल्या बदलल्या नाहीत, चेहरे बदलले आहेत। तुम्ही आज दादरच्या काही गल्ल्यांमधून चालत जा, तिथे एक विचित्र शांतता दिसते। जिथे आधी गजबज होती, ओळखीचे चेहरे होते, रोजच्या जगण्याची धडपड दिसत होती, तिथे आता रिकामेपण आहे। आणि हे रिकामेपण अपघाताने आलेले नाही, हे रिकामेपण मराठी फेरीवाल्यांना हटून निर्माण झालंय। गल्ल्या स्वच्छ झाल्या आहेत पण पोटं रिकामी झाली। एका जुन्या फेरीवाल्याने सांगितलं, साहेब आम्ही इथे 30 वर्ष उभे राहिलो, पण अचानक आम्हीच बेकायदेशीर ठरलो। आता सांगा आमचं चुकलं तरी नेमकं काय? हा फक्त एका माणसाचा प्रश्न नाहीये, हा दादरच्या प्रत्येक गल्लीतला आवाज आहे। प्रश्न असा आहे की हीच कारवाई सगळीकडे दिसते का? उत्तर आहे नाही, कारण जिथे सर्वात जास्त गर्दी आहे, जिथे कायद्याने स्पष्ट बंदी आहे, त्या स्टेशन परिसरात अजूनही फेरीवाले बिनधास्त बसलेले दिसतात। म्हणजे गल्ल्या साफ पण मुख्य भाग तसाच। मग ही कारवाई पूर्ण म्हणायची की निवडक? लोकांच्या मनात नेमकं हेच घर करतंय। कारवाई झाली पण ती एकाच बाजूने झाली, मराठी फेरीवाले गेले पण बाकीचे चित्र तसंच राहिलं। आणि इथेच संताप वाढतो, कारण हा फक्त धंद्याचा प्रश्न नाहीये, हा न्यायाचा प्रश्न आहे। जर नियम मोडला असेल तर कारवाई व्हायलाच हवी, यावर कोणी वाद घालत नाही। पण जर ती कारवाई फक्त काही लोकांवरच होत असेल आणि बाकी लोक मोकळेपणाने तोच नियम मोडत असतील तर मग लोक सरळ विचारतात, हा कायदा आहे की निवडक खेळ? दादरमध्ये आज जे घडलं त्याचं एकच स्पष्ट चित्र दिसतं। मराठी फेरीवाल्यांवर कारवाई झाली आणि त्याचा परिणाम म्हणजे गल्ल्या रिकामी झाल्या, पण त्याच वेळी जिथे कारवाई होणं सर्वात गरजेचं होतं तिथे ती दिसत नाहीये। आणि म्हणूनच हा प्रश्न आता फक्त प्रशासनाचा राहिलेला नाहीये, तो थेट लोकांच्या मनातला जखम बनलाय। पण आता दुसरं चित्र बघा आणि इथूनच संताप उसळतो। दादर स्टेशन परिसर, सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखालीची जागा, जिथे कायद्याने सर्वात जास्त कडक बंदी आहे, जिथे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की फेरीवाल्यांना परवानगी नाही, त्या ठिकाणी आजही फेरीवाल्यांची जत्रा भरते। फुटपाथ पूर्णपणे व्यापलेले, रस्त्यावर अतिक्रमण, चालण्यास जागा नाही, वाहतुकीला अडथळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं उघडपणे चालू आहे। कोणतीही भीती नाही, कोणताही धाक नाही, कोणत्याही लपवाछपवीचा प्रयत्न नाही। जणू काही त्यांना माहीत आहे की त्यांचं काहीच वाकडं होणार नाहीये। इथेच लोकांचा प्रश्न धगधगू लागतो, जर कायदा आहे तर तो सगळ्यांसाठी समान का नाही? जर फेरीवाल्यांवर कारवाई करायची होती तर ती निवडक का झाली? दादरच्या गल्ल्यांमध्ये जिथे मराठी फेरीवाले होते तिथे कठोर कारवाई झाली, पण स्टेशन परिसरात जिथे गर्दी सर्वाधिक आहे तिथे कारवाई होताना का दिसत नाही? पोलीस बीट अगदी जवळ आहे, बीएमसी अधिकारी रोज त्या भागातून जातात, मग हे दिसत नाहीये का? की दिसत असूनही डोळ्यावर पट्टी बांधून राहायचं? स्थानिक लोक उघडपणे बोलू लागले आहेत। ते म्हणतात की हा साधा प्रशासकीय प्रश्न नाहीये, तर यामागे काहीतरी वेगळं शिस्त आहे। हप्तेखोरीचे आरोप समोर येत आहेत। असा आरोप केला जातो की जे पैसे देतात त्यांना धंदा करण्याची मोकळीक मिळते आणि जे नाही देत त्यांच्यावर कारवाई होते।
जर आरोप खरा असेल तर हा केवळ अतिक्रमणाचा प्रश्न उरत नाही, तर तो थेट व्यवस्थेच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभा करतो. कारण मग कायदा हा फक्त कागदावरच राहतो आणि प्रत्यक्षात व्यवहारच चालतो. आणखी एक मुद्दा जो लोकांच्या चर्चेत आहे तो म्हणजे या फेरीवाल्यांची ओळख. स्थानिकांच्या मते मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय आहेत आणि काहींवर बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जातो. हा मुद्दा संवेदनशील आहे. याची पडताळणी प्रशासनानेच करावी लागेल. पण प्रश्न असा आहे की जर हा संशय आहे तर तपास का होत नाही, आणि जर तपास होत नसेल तर तो का होत नाही? कारण जेव्हा मराठी फेरीवाल्यांवर कारवाई होते तेव्हा कोणतीही शंका घेतली जात नाही, कोणतीही सवलत दिली जात नाही. मग इथे वेगळा मापदंड का? केशवसुत उड्डाणपुलाखालील दृश्य या सगळ्या परिस्थितीचं प्रतीक बनलंय. गाडी आली की फेरीवाले पळतात, गाडी गेली की पुन्हा येऊन बसतात. हा लपंडाव रोज चालतो. म्हणजे प्रशासन येतं तेव्हा कायदा लागू होतो आणि प्रशासन गेलं की कायदा संपतो. ही परिस्थिती पाहून लोकांच्या मनात एकच भावना निर्माण होते की सगळं काही ठरवून चाललंय. राजकारणाचा भाग इथे टाळता येत नाही, कारण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मराठी माणसाचा मुद्दा पुढे केला जातो. त्यांच्या हक्काची भाषा केली जाते, त्यांच्या अस्तित्वाची चिंता व्यक्त केली जाते. पण जेव्हा प्रत्यक्ष कारवाई होते तेव्हा त्याच मराठी माणसावर सर्वात आधी बडगा उगारला जातो. हा विरोधाभास लोकांना स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळेच असंतोष वाढतोय. निवडणुकाच्या वेळी मराठी माणूस हा मुद्दा पुढे येतो, पण कारवाईच्या वेळी तोच मराठी माणूस सर्वात आधी का दिसतो? मतांसाठी मराठी आणि कारवाईत मात्र वेगळाच मापदंड. दादरमध्ये आज दोन वेगवेगळी चित्र दिसतात. एक चित्र आहे स्वच्छ गल्ल्यांचं, जिथे फेरीवाले नाहीत, पण त्या स्वच्छतेच्या मागे अनेक कुटुंबाची उपजीविका उद्ध्वस्त झाली आहे. आणि दुसरं चित्र आहे स्टेशन परिसराचं, जिथे गर्दी, गोंधळ आणि बेकायदेशीर फेरीवाल्यांची रेलचेल आहे. मग लोक विचारतात, ही कारवाई खरंच अतिक्रमण हटवण्यासाठी होती का, की फक्त काही विशिष्ट लोकांना हटवण्यासाठी? यात आणखी एक कटू सत्य समोर येतं, जे काहींना मान्य करावे लागेल. काही मराठी फेरीवाल्यांनी स्वतःच्या जागा भाड्याने दिल्या आणि त्यातून बाहेरच्या लोकांनी त्या जागांवर आपला पाय रोवला. आज त्याचाच परिणाम दिसतोय. पण याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकली जावी, कारण शेवटी कायदा आणि नियंत्रण ही जबाबदारी प्रशासनाचीच असते. आज परिस्थिती अशी आहे की दादरमध्ये स्थानिक लोकांना असं वाटू लागलं आहे की तेच आपल्या भागात परके होत आहेत. हे फक्त भावनिक विधान नाही, तर त्यामागे अनुभव आहे, रोजचं वास्तव आहे. जेव्हा एखादा माणूस पाहतो की त्यांच्यासारख्या लोकांना हटवलं जातं आणि इतरांना मोकळीक दिली जाते, तेव्हा त्यांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे. आपल्या घरातच परके होण्याची वेळ आली आहे का? शेवटी प्रश्न खूप साधा आहे, पण त्याचं उत्तर गुंतागुंतीचं आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे का नाही? जर आहे तर तो तसाच दिसला पाहिजे, आणि जर तो तसा दिसत नसेल तर लोक प्रश्न विचारणार. कारण हा फक्त फेरीवाल्यांचा प्रश्न नाही आहे, हा शहराच्या व्यवस्थापनाचा, न्यायाच्या तत्वांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. जरी परिस्थिती अशीच राहिली तर असंतोष वाढेल, आणि तो फक्त दादरपुरता मर्यादित राहणार नाही. कारण मुंबईसारख्या शहरात प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली असते. आज दादरमध्ये जे घडतंय ते उद्या इतर भागातही दिसू शकतं. म्हणूनच आता वेळ आली आहे स्पष्ट आणि निष्पक्ष कारवाईची. निवडक कारवाई नव्हे तर समान नियमांची अंमलबजावणी. म्हणूनच आता वेळ आली आहे स्पष्ट आणि निष्पक्ष कारवाईची. निवडक कारवाईची नव्हे तर समान नियमांची अंमलबजावणी. कारण जर लोकांच्या मनात एकदा का विचार पक्का झाला की मराठींना कायदे आणि इतरांना फायदे, तर तो केवळ एक वाक्य राहणार नाही, तो एक आंदोलन बनेल, एक भावना बनेल, आणि शेवटी तो व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि हा मुद्दा प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.